उणीवांची कमतरता पूर्ण करण्यासाठी असमर्थ दाम्पत्यांसाठी नवीन आशेचा किरण म्हणून ओळखलं जाणारं भारतातलं ग्रामीण भागातील पहिलं मोहिनी हॉस्पिटल येथे टेस्ट टू बेबी सेंटरची सुरुवात. काही नैसर्गिक कारणांमुळे आणि शारीरिक उणीवांमुळे आपत्य नसलेल्या, निराश झालेल्या आणि त्यावर असंख्य उपचार आणि आशीर्वाद मिळूनही निकामी ठरलेल्या दाम्पत्यासाठी नवीन पालवी खेळत आहे आणि ती म्हणजे टेस्ट टू बेबी सेंटर. याबद्दलचे गैरसमजही आता दूर होत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी दूर जाण्याची गरज नाही. आपल्या श्रीरामपूरमध्ये मोहिनी हॉस्पिटल आणि टेस्ट टू बेबी सेंटर मध्येही आपली मनोकामना पूर्ण होते. 2001 मध्ये सुरुवात झालेल्या या सेंटरची कार्यगाथा ऐकूया डॉक्टर अजित देशपांडे आणि डॉक्टर सरिता देशपांडे यांच्याकडून. त्याचबरोबर या सेंटरमुळे अपत्यप्राप्त त्या माता पितांकडून ऐकूया त्यांचे मनोगत. डॉक्टर सरिता देशपांडे. इथं टेस्ट ट्यूब बेबी जे आपण सेंटर चालू केलंय तर ही आपल्याला प्रेरणा कुठून आली, म्हणजे आपलं असं काय वाटलं की इथं आपण चालू करावं? मला मी इथे 85 सालापासून प्रॅक्टिस करते. डॉक्टर 83 सालापासून करतात. इथे आम्हाला बरेच वंध्यत्वाचे पेशंट पहिल्यापासूनच आम्हाला दोघांना आवड होती वंध्यत्व या विषयावर आणि नंतर हळूहळू असं लक्षात आलं की इव्हन डॉक्टर मंडळींमध्ये किंवा याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत आणि आमचेच खूप जवळचे लोक होते जे उठून मोठ्या शहरात या महागड्या ट्रीटमेंटसाठी किंवा वेळ ज्यांना नव्हता मिळत करू शकत नव्हते. तर तीच गोष्ट आपण इथे केली तर त्यांना इथे आपण काहीतरी देऊ शकू या प्रेरणेने आम्ही ते सुरू केलं. 2001 साली आम्ही टेस्ट टू बेबी सेंटर सुरू केलेलं आहे. आजपर्यंत भरपूर झालेत, म्हणजे मी एक्झॅक्ट आकडा सांगू शकणार नाही, तरी जवळजवळ 25 ते 30% आपल्याला रिझल्ट येतात टेस्ट टू बेबी मध्ये. हे रिझल्ट ऍट पार आहेत. आपल्याला जगामध्ये कुठेही बघितलं तरी ह्याच पद्धतीने मॅक्सिमम 35% रिझल्ट आपण देऊ शकतो. आणि इथली जी आपण सुविधा मेंटेन केली, आपल्याकडे बरेच रिनाऊंड डॉक्टर सुद्धा व्हिजिट करायला आले की खरंच आपलं पहिलं जेव्हा टेस्ट बेबी झालं त्यानंतर इंडियन एक्सप्रेसला आल्यानंतर खूप रिनाऊंड डॉक्टर व्हिजिट करायला आले की खरंच काय पाहण्यासाठी. आणि दे वर ऑल्सो प्लीज. इव्हन हंगेरीने टीम आली होती की सर्व गोष्टी पाहण्यासाठी आणि त्यांना खूपच आनंद झाला की एवढ्या ग्रामीण भागामध्ये हे तुम्ही सोय उपलब्ध केली. आणि अशा प्रकारची ग्रामीण भागामधली सोय ही भारतामधली पहिली आहे, कारण ही अत्यंत एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे आणि रिझल्ट कमी असल्यामुळे आणि ग्रामीण भागाची पेइंग कपॅसिटी कमी असल्यामुळे टर्नओव्हर कमी होतो. त्यामुळे कुणी ते धजावत नाही करा. पण आपल्याला पैसा मिळवणं हा एम नव्हता, आपल्याला इथल्या ग्रामीण भागाला सोय देणं एवढाच उद्देश होता. त्यामुळे आपल्याला फायदा होईल का नाही होईल, खर्च निघेल का नाही याचा विचार न करता आम्ही हे सेटअप सुरू केलं आणि त्यांचा इथल्या लोकांना नक्कीच फायदा होतोय. साधारण जनरल चर्चा अशी आहे का दुसरं बीज आपल्या गर्भाशयात टाकून असं त्याची वाढ केली जाते, ही जी चर्चा आहे त्याबद्दल आपण काय बोलू? नाही, हा अत्यंत गैरसमज आहे. आपण कोणतेही म्हणजे आयव्हीएफ लॅबमध्ये जे आपण गर्भ तयार करतो याच्यामध्ये त्या कपलच्याच सर्व बीज आणि शुक्राणू घेत असतो. त्या स्त्रीच्या पतीच्या सिमेनमधून आपण ऍक्टिव्ह जे स्पर्मॅटोझोआ आहे ते आपण सेपरेट करतो आणि ते स्पर्मॅटोझोआ त्या बाईच्या बीजकोशातून बाहेर पडलेल्या बीजामध्ये त्या बीजाच्या जवळ पेटी डिशमध्ये टाकतो आणि ते साधारण 4 ते 6 तासामध्ये ते शुक्रजंतू हे त्या बीजाला बरोबर छेद करून ते फर्टिलाइज करतात आणि 18 तासांनी आपण ते फर्टिलाइज झालेलं बीज हे मायक्रोस्कोपमध्ये बघतो कोणतं चांगलं आहे ते पाहून त्याचे आपण पुन्हा पेटी डिश बदलतो आणि त्याचं जे न्यूट्रिशन आहे ते वाढण्यासाठी वेगळं आपण मीडिया टाकतो आणि 8 सेल म्हणजे 48 आवर्स नंतर जी गोष्ट ट्यूबमध्ये व्हायला पाहिजे ती आपण पेट्री डिशमध्ये करून 48 तासांनी आपण तो तयार झालेला गर्भ त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये टाकतो. या गर्भाशयात आपण जे टेस्ट बेबी ट्यूब याला आपल्या इकडे रिस्पॉन्स का मिळाला नाही? आपल्याकडे रिस्पॉन्स नक्की आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. प्रश्न एवढाच आहे की हे किती लोकांना लागतं. आमच्या अनुभवाप्रमाणे ऍक्च्युअल आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी हे लागण्याचं प्रमाण हे खूप अत्यल्प आहे. बरेचसे इतर टेक्निकमुळे काय कारण आहे ते पाहण्यासाठी आता तसं पाहिलं तर एक माझ्याकडे फार इंग्लंडहून पेशंट आले होते. मोठा सॉफ्टवेअर इंजिनियर होता, भारतीयच होता सुरुवातीला, नंतर मग इंग्लंडमध्ये शिफ्ट झालेला. तर त्याला इंग्लंडमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली, त्याला काही
वंध्यत्वासाठी काही रिझल्ट मिळाले म्हणून तो मुंबईला आला, त्यानंतर मग पुण्याला आला आणि तिथून मग आपल्याकडे आला. सर्व तपासण्या ह्या पूर्ण केलेल्या होत्या. त्यांनी खूप एक्सपेन्सिव्ह अशी ट्रीटमेंट घेतलेली होती. परंतु काही एकच गोष्ट, इन्व्हेस्टिगेशन हे पूर्ण व्यवस्थित झालेले होते, पण जी गोष्ट त्याला द्यायला पाहिजे होती ती दिली गेली नव्हती. त्याला केवळ मी 50 रुपयाची एक गोळी दिली आणि त्याला सांगितलं 2 महिन्यातून नक्कीच दिवस जातील. 2 महिन्यांनी त्याचा इंग्लंडहून फोन आला की तुम्ही 50 रुपयामध्ये माझी ट्रीटमेंट केली, मी एवढा एक्सपेंडिचर केलं, ते कशासाठी? म्हटलं ते तुम्हाला विचारू नको. तर म्हणायचा मुद्दा एवढाच आहे की जर म्हणजे खरंच कोणाला IVF लागतं तर फार कमी लोकांना लागतं, पण ज्यांना लागतं ती सोय आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आता असं लक्षात आलं की हे मेट्रोमध्ये जेव्हा जातात तेव्हा ते खूप एक्सपेन्सिव्ह होतं. तिथला खर्च, जाणं येणं, राहणं आणि पुन्हा त्यांच्या वेळा सांभाळणं हे अत्यंत अवघड होत असल्यामुळे लोक मध्येच ट्रीटमेंट सोडून देतात. तर हे आपण त्यांचा त्रास वाचावा, कमीत कमी खर्चात व्हावं या दृष्टीने आम्ही हे ग्रामीण भागात चालू केलंय की आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना कमीत कमी वेळ जावा, कमीत कमी खर्च व्हावा आणि मॅक्झिमम त्याच्यामध्ये त्यांना बेनिफिट मिळावा. तरी एक संक्षिप्तमध्ये 3 स्टेज पासून लास्ट स्टेज पर्यंत आपल्याला येणारा अप्रॉक्सिमेटली खर्च आपल्याला ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट आहे. त्यामुळे बीज तयार करण्यासाठी प्रत्येक स्त्रीची जी बीजाची कपॅसिटी असते त्याप्रमाणे तो इंजेक्शनचा खर्च वाढतो. इंजेक्शन सोडले तर प्रत्येकाला जास्तीत जास्त 30 ते 35 हजारात आपण टेस्ट ट्यूब बेबी करू शकतो. धन्यवाद. तुमच्याप्रमाणे मलाही काही वर्षांपूर्वी वंध्यत्वाचा त्रास झाला होता. त्रास म्हणजे काही प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणजे मॅडमने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे एन्डोमेट्रियोसिस हा प्रकार माझ्या गर्भाशयात झाला होता. त्यामुळे काही 3-3.5 वर्षापर्यंत मला गर्भधारणा होऊ शकली नव्हती. त्यावेळेस जरी एक डॉक्टर असले, मला माहिती असलं की ह्याच्यातून नक्कीच काहीतरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, आपल्याला मूल होऊ शकतं, तरी एक स्त्री म्हणून ज्यावेळेस आपण वावरतो त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींशी सामना करावाच लागतो की हिला अजून प्रेग्नन्सी राहिली नाही किंवा डॉक्टर आहे म्हणून तुम्ही लांबणीवर टाकले का, असे पुष्कळ विविध प्रश्न आपल्याला म्हणजे मला विचारले गेले होते. त्यावेळेस मी मॅडमकडे आले, आधी पुष्कळ डॉक्टरांशी कन्सल्ट केलं, पण तरीही मॅडमवर माझा विश्वास होता. मी ते 5 वर्ष म्हणजे मॅडम लग्नाच्या आधी सुद्धा मॅडमकडे एक इंटरव्ह्यू म्हणून काम करत होते, त्याच्यामुळे मॅडमकडे मी आले आणि सर आणि मॅडमने मला प्रत्येक वेळेस वेळोवेळी योग्य सल्ला दिला, योग्य ट्रीटमेंट त्यांच्याकडून घेतली आणि पुष्कळ वेळेस एन्डोमेट्रियोसिस हा इतका म्हणजे जास्त प्रमाणात झाला होता, तरी सुद्धा योग्य ट्रीटमेंट, IUI आणि ह्या सगळ्या गोष्टींनी मला खूप छान रिझल्ट मिळाले आणि साधारण 2 ते 2.5 वर्षांमध्ये मला मुलगा झाला. 4 महिन्याचे आणि मला बोलण्यासाठी शब्द पण नाही, इतके त्यांचे 3 साल के बाद में हमने ट्रीटमेंट चालू किए थे वर्धा नागपुर सभी तरफ ट्रीटमेंट चालू किए थे, लेकिन वो कुछ फायदा नहीं हुआ. तो फर्स्ट टाइम पड़ेगांव में थे तब फर्स्ट टाइम मैडम के पास आए थे, लेकिन कुछ कारण से हमको वापस से नागपुर जाना पड़ा. तो उसके बाद अभी हमने 2 साल पहले ट्रीटमेंट चालू किए थे मैडम. तो मैडम ने बहुत समझा के बताया और काफी होप जैसा रखा है, तो उसमें अच्छा सा फायदा हुआ. फायदा सामने आप तो बोले एकूण या सर्वांच्या मनोगतावरून एकच म्हणावेसे वाटेल, निराश आणि हताश होण्यापेक्षा डॉक्टर देशपांडे आणि डॉक्टर सौ सरिता देशपांडे यांना भेटून आपल्या निरागस आयुष्यात फूल उमलू द्या. उमलतं फूल आणि मूल यामुळे आयुष्य नक्कीच बदलेल.